महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कडाव परिसरातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान, धनदांडग्यांनी पाण्याचा नैसर्गिक मार्ग केला बंद, निदर्शनास आणूनही कडाव ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष। कडाव परिसरातील सर्वे नंबर 74/8च्या कब्जेदार श्रीमती सोनी हेमराज सोहनी यांनी काही महिन्यांपूर्वी सदर सर्वे नंबरची जमीन विकत घेऊन जमिनीमध्ये मातीचा भरावा केला। परंतु सदर भरावा करत असताना जागा मालक श्रीमती सोहनी यांनी लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी जाणाऱ्या नैसर्गिक मार्गावर खूप लहान आकाराचे पाईप टाकल्याचे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना समजले असता सर्व शेतकऱ्यांनी जानेवारी 2022 मध्ये कडाव ग्रामपंचायतीला लेखी पत्र देऊन पावसाळ्यात भात शेतीच्या होणाऱ्या नुकसानीबाबत कळवले। परंतु शेतकऱ्यांच्या भात शेतीच्या होणाऱ्या नुकसानीवर कडाव ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे सद्य परिस्थितीत कडाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांना भात शेती करता येणार नसल्यामुळे येथील शेतकरी चिंतातूर झाला आहे। शिवाय शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असल्यामुळे तसेच पाण्याचा नैसर्गिक वाहता प्रवाह बंद झाल्यामुळे शेतामध्ये चिखल मातीसह वाहून येणाऱ्या दगडी मातीमुळे शेती कायमस्वरूपी नापीक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शेतकऱ्यांनी संभाव्य धोका ओळखून जानेवारी 2022 मध्ये लेखी पत्र देऊनही कडाव ग्रामपंचायतीने काहीही कार्यवाही न केल्यामुळे कडाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे। तरी कडाव ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या भात शेतीच्या होणाऱ्या नुकसानीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच कर्जत तहसीलदार यांनी जातीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे अशी चर्चा परिसरातील शेतकरी करत आहेत। अगोदरच कर्जत तालुक्यातील शेतकरी नामशेष होत चालला आहे, तरीही अनेक शेतकरी काबाड कष्ट करून आपली शेती करत आहेत। म्हणून प्रशासनाने देखील शेतकऱ्यांना सहाय्य करून सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे। मातीचा भरावा करणाऱ्या फार्म हाऊस मालकाला आम्ही जानेवारी महिन्यातच नोटीस काढली होती, परंतु त्यांनी काहीच कारवाई केली नसल्यामुळे आम्ही पुन्हा त्यांना नोटीस काढून कारवाई करू। तसेच सदर बाब तहसीलदार व प्रांत साहेब यांना देखील कळवत आहोत। सरपंच अशोक किसन पवार। आम्ही सर्व शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात जेव्हा मातीच्या भराव्याचे काम सुरू होते तेव्हाच कडाव ग्रामपंचायतीला लेखी पत्र देऊन कळवले होते, परंतु कडाव ग्रामपंचायतीने काहीच कारवाई न केल्यामुळे आमच्या सर्व शेतीचे नुकसान झाले आहे। तरी शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी। शेतकरी अजय हरिभाऊ गंगावणे, प्रभाकर गंगावणे, माहिती अधिकार कार्यकर्ता, महासंघ महाराष्ट्र राज्य, संपादक साप्ताहिक रायगडचे वादळ। पावसाच्याही अगोदर आम्ही अर्ज दिला होता का हे जे काम केलेलं आहे ह्या सोनी मॅडमनी इथून काय पाणी निघणार नाहीये, पण ग्रामपंचायतनी पण ताबडतोब जी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती ती ॲक्शन त्यांनी घेतलेली नाहीये। आणि माझी शासनाला एवढीच विनंती आहे, जर ह्या पाण्याचा मार्ग खुला नाही केला तर आमचं म्हणजे आम्ही उन्हाळी पण पीक घेतो, म्हणजे 2 वेळा वर्षातून आम्ही शेतीचं पीक घेतो, उन्हाळी पण आम्हाला शेती लावायला नको अशी तऱ्हा इथं हे पाणी अडवणुकाचं काम केलेलं आहे। तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे, कृपा करून आमच्या शेतकऱ्यावर जो अन्याय होणार असेल तर तो थांबवा, ना तर आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे या शेतीमध्ये। आणि आम्ही सर्व शेतकरी बांधव शेवटी आम्हाला कुठेतरी एका आंदोलनासाठी पण आम्हाला पुढे हे करायला लागणार आहे। म्हणून शासनाला माझी कळकळीची अशी विनंती आहे का त्यांनी हा मार्ग लवकरात लवकर खुला करावा। इथं लहान गुरे वासरे असतात, लहान मुले असतात, इथे कधीही मुलांच्या जीवाला छोट्या छोट्या मुलांच्या जीवाला पण धोका होणार आहे ह्या पाण्याचा, कारण मुलं आजूबाजूला परिसर माळवर्क शेती असल्यामुळे मुलं इथं फिरायला येतात, ते बघतात ना खूप मोठं प्रचंड प्रमाणात। आणि आता आपण जे एवढं पाणी बघतोय तर मागच्या 3 दिवसापूर्वी जर इथं पाणी बघितलं असतं तर आमची ही जांभळीची झाडं आहेत, जवळजवळ 50 फूट झाडं आहेत वरती, ती झाडं पण अर्धी बुडालेली होती ह्या पाण्याने। तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत। आम्ही इथे येऊन फोटो काढले, त्याचं सगळं फोटो पण आमच्याकडे तयार आहेत। आणि शासनाने ह्याची लवकरात लवकर पाहणी करून ह्या फार्म हाऊसवर माझं तर असं म्हणणं तुम्ही कारवाई करून यांचं जे पाणी आहे हे आम्हाला पाण्याचा मार्ग त्यांनी मोकळा करून द्यावं
आणि मी पुन्हा एकदा सांगतो, कुठलीही रॉयल्टी न भरता, कुठलाही शासनाला भरावाचं परमिशन न घेता ह्या लोकांनी इथं भरावा केलेला आहे. तर मी परत विनंती करतो का आमच्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि माझी शासनाला नम्र विनंती आहे का हा पाण्याचा मार्ग तुम्ही लवकरात लवकर मोकळा करावा, ही माझी नम्र विनंती आहे. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.